नमस्कार. तर निघालो होतो आम्ही बाहेर एका कामासाठी. कशासाठी ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. दिवसभर घरी बसून खूप कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं जरा बाहेर कुठे ते जाऊन यायचं. तसंच आम्हाला जायचं होतं फिश मार्केटला, फिश घेण्यासाठी. आणि समृद्धीसुद्धा आहे. त्या दोघांचं तर फार चालू आहे की फिश पाहायचं आहे, फिश पाहायचं आहे. त्यासाठी त्या दोघांना पण सोबत घेऊन निघालो होतो आम्ही फिश पाहण्यासाठी आणि घेण्यासाठी. आज दुपारीच वेदूने माझ्या मोबाईलचा कवर काढून टाकला, म्हणून म्हटलं मोबाईलचा कवरसुद्धा घ्यायचा आहे. त्यासाठी एका दुकानामध्ये थांबलो आहोत मोबाईलचा कवर घेण्यासाठी. तर नेमकं माझ्या मोबाईलचा कवर इथे अवेलेबल नव्हता. तिथून पुढे मग आम्ही निघालो मग फिश मार्केटमध्ये. तर फिश मार्केटमध्ये येऊन पोहोचलो तर नेमकी इथे पण आमची चांगलीच फजिती झाली. ती पहा, कुठेही फिश अवेलेबल नाही आहे आज. नारळी पौर्णिमा होईपर्यंत मासेमारी बंद असते ना, तोपर्यंत तर नवीन मासा काही मिळणार नाही फ्रेश. मार्केटमध्ये एवढी सगळी दुकानं होती, पण सगळ्यांच्याकडे कोणताच फिश अवेलेबल नव्हता. सगळीकडे सगळेच फिश संपले होते. मग आता काय करायचं, आज चांगलीच फजिती झाली आमची. वेदून समृद्धीकडे चिकन कसं कट करतात बघत आहे. तर माझ्या मिस्टरांचा चेहरा पाहण्यासारखा झालेला आहे, कारण का मी मागे लागले फिश घ्यायला, चला चला, पण आज कोणताच फिश अवेलेबल नव्हता. तर इथं थांबून काहीच उपयोग नाही. तर चला मग घरी जाऊया. आज बाहेर आलो होतो पण कोणतंच काम झालं नाही. नेमकी चांगलीच आमची दोघांची फजिती झालेली आहे आज. तिकडून घरी आलोत, मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले, तर इकडे वेदूचं आणि समृद्धीचं खेळणं चालू होतं. इकडे समृद्धी वेदूला सायकल चालवायला शिकवत आहे. दोघांची खूप मस्ती चालू आहे. तोपर्यंत मी पटकन स्वयंपाकावरून घेते. आजचा दिवस असाच खूप कंटाळवाणा गेलेला आहे. आज कोणतंही काम करायचा मूड अजिबात नाही. त्यामुळे आज सगळं निवांतच चालू होतं. म्हणून म्हटलं चला मुलांच्यासोबत थोडा वेळ घालवूया. इकडे समृद्धी रुसून बसले, त्यामुळे वेदू तिला हसवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा वेदूची कशी गंमत चालू आहे. तर आजच्या व्हिडिओचा शेवट येथेच करू. तोपर्यंत